महानगरपालिकेमध्ये आपलं गाव जाऊ नये याच्यामुळे विरोध का केला मग तुम्ही? का विरोध केला तर माझ्या गावाला ऑलरेडी 1.5 कोटी टॅक्स मिळतोय ग्रामपंचायतचा, आणि मग नगरपालिकेला जाऊन जर 6-6 पट टॅक्स देण्यापेक्षा माझी ग्रामपंचायत 2 पटात बरी आहे ना, आहे त्या टॅक्स मध्ये. मला काय गरज आहे ना महानगरपालिकेत जायची. आम्ही पहिल्या दिवसापासून आमचा ग्रामपंचायतीच्या लोकांचा आणि सर्व सदस्यांचा विरोध होता की आमचं गाव कॉर्पोरेशन मध्ये घेऊ नका, कारण आम्हाला ऑलरेडी आमचा एवढा टॅक्स होतो. त्या 1.5 कोटी डिमांडात आमचे कर्मचारी जाऊन सगळं पगार बिगार जाऊन आमचं पैसे अकाउंटला शिल्लक राहत होते. आम्हाला काही गरज नव्हती. आमचं एक वीज बिल थकत नव्हतं, कर्मचाऱ्यांचे पगार थकत नव्हते, आणि विशेष म्हणजे गावातली लोक वेळेवर टॅक्स पण भरत होती. त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम काय येत नव्हता. आम्हाला महानगरपालिकेची गरजच नव्हती ना. काय संबंध होता आता थोडासा महानगरपालिकेचा? विकास होईल की? विकासाचं काय करता हो? विकास लोकांना कोळवाडीची अशी अवस्था आहे की ती टॅक्सच भरू शकत नाही. टॅक्स आता 1 पट होता तर ते भरत नव्हती वेळेवर, तर आता 6 पट कधी भरणार? मग ह्या सर्व गोष्टींसाठी मी महानगरपालिकेत आता गेले, म्हणून मी निवडणुकीला उभी राहायचा निर्णय घेतलाय की त्या लोकांपर्यंत पोहोचणार कसं आणि त्यांना कोण सांगणार. आणि हा टॅक्स जर कमी नाही झाला तर आम्ही आंदोलन करणार आहे.